स्वातंत्र्य दिनानिमित्त माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटावरून राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्याचं हे महापर्व 140 कोटी संकल्पाचं पर्व आहे. स्वातंत्र्याचं हे पर्व सामूहिक सिद्धीचं, गौरवाचं पर्व आहे आणि हृदय अपेक्षांनी भरलेलं आहे. देश एकतेच्या भावनेला सातत्यानं बळकटी देत आहे. 140 कोटी देशवासीय आज तिरंग्याच्या रंगात रंगून गेले आहेत. हर घर तिरंगा. भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, मग तो वाळवंटी भाग असो किंवा हिमालयाची शिखरं असोत, सागर किनारे असोत किंवा दाट लोकसंख्येचे भाग, प्रत्येक भागातून एकच आवाज घुमत आहे, एकच जयघोष आहे. आपल्या प्राणांपेक्षाही प्रिय मातृभूमीचं जयगान आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, 1947 मध्ये अनंत संभावनांसह, कोटी कोटी बाहूंच्या सामर्थ्यासह आपला देश स्वतंत्र झाला. देशाच्या आकांक्षा उड्डाण करत होत्या, पण आव्हानं त्यापेक्षाही कितीतरी जास्त होती. पूज्य बापूंच्या सिद्धांतांवर चालत संविधान सभेच्या सदस्यांनी एका अतिशय महत्त्वपूर्ण दायित्वाचं पालन केलं. भारताचं संविधान गेल्या 75 वर्षांपासून एक प्रकाशस्तंभ बनून आपल्याला मार्ग दाखवत राहिला आहे. भारताचे संविधान निर्माते, अनेकविध महापुरुष, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनजी इतकंच नाही तर आपल्या नारी शक्तीचं देखील योगदान कमी नव्हतं. हंसा मेहताजी, दाक्षायणी वेलायुधन यांच्यासारख्या विदुषींनी भारताच्या संविधानाला सशक्त करण्यात आपली भूमिका बजावली आहे. आज लाल किल्ल्याच्या तटावरून मी देशाला मार्गदर्शन करणाऱ्या, देशाला दिशा दाखवणाऱ्या संविधानाच्या निर्मात्यांना आदराने नमन करत आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण आज डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची 125वी जयंती देखील साजरी करत आहोत. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी भारताच्या संविधानासाठी बलिदान देणारे देशाचे पहिले महापुरुष होते. संविधानासाठी बलिदान. कलम 370ची भिंत पाडून एक देश एक संविधान हा मंत्र आपण जेव्हा साकार केला, त्यावेळी आपण खऱ्या अर्थाने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली. लाल किल्ल्यावर आज अनेक विशेष मान्यवर उपस्थित आहेत. दूरदूरच्या गावांच्या पंचायतींचे सदस्य आहेत, ड्रोन दीदींचे प्रतिनिधी आहेत, लखपती दीदींचे प्रतिनिधी आहेत, क्रीडा क्षेत्राशी संबंधित लोक आहेत. राष्ट्रजीवनात काही ना काही देणारे मान्यवर इथे उपस्थित आहेत. एका प्रकारे माझ्या डोळ्यासमोर या ठिकाणी मी लघु भारताचं दर्शन करत आहे आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विशाल भारतासोबत देखील आज लाल किल्ला जोडला गेला आहे. मी स्वातंत्र्याच्या या महापर्वानिमित्त देशवासियांचं, जगभरात पसरलेल्या भारतप्रेमींचं, आपल्या मित्रांचं अंतःकरणापासून खूप खूप अभिनंदन करत आहे. मित्रांनो, निसर्ग आपल्या सर्वांची परीक्षा घेत आहे. गेल्या काही दिवसात नैसर्गिक आपत्ती, भूस्खलन, ढगफुटी अशा कित्येक आपत्तींना आपण तोंड देत आहोत. पीडितांसोबत आमच्या संवेदना आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकार एकत्रितपणे निवारणाची कामं, बचाव कार्य, पुनर्वसन कार्य यामध्ये संपूर्ण ताकदीने गुंतलेली आहेत. मित्रांनो, आज 15 ऑगस्टचं आणखी एक विशेष महत्त्व देखील मला दिसत आहे. मला अतिशय अभिमान वाटत आहे की आज मला लाल किल्ल्याच्या तटावरून ऑपरेशन सिंदूरच्या धाडसी वीरांना सॅल्यूट करण्याची संधी मिळाली आहे. आपल्या अतिशय धाडसी शूर सैनिकांनी शत्रूला त्यांच्या कल्पनेपेक्षाही मोठी शिक्षा दिली आहे. 22 एप्रिलला पहलगाममध्ये सीमेपलीकडून आलेल्या दहशतवाद्यांनी ज्या प्रकारचा नरसंहार केला, धर्म विचारून लोकांची हत्या करण्यात आली. पत्नीच्या पुढ्यात पतीवर गोळ्या झाडल्या, मुलांच्या पुढ्यात त्यांच्या वडिलांना ठार केलं. संपूर्ण भारत आक्रोशाने भरून गेला होता. संपूर्ण जग देखील अशा प्रकारच्या संहाराने चकित झालं होतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, ऑपरेशन सिंदूर याच आक्रोशाचा प्रतिसाद होतं. 22 तारखेनंतर
आम्ही आमच्या सैन्याला संपूर्ण मोकळीक दिली. डावपेच ते ठरवतील, लक्ष्य ते निर्धारित करतील, वेळ देखील त्यांनीच निवडावी आणि आपल्या सैन्यानं ते करून दाखवलं, जे कित्येक दशकांपर्यंत कधीही घडलं नव्हतं. शत्रूच्या भूमीवर शेकडो किलोमीटर आतमध्ये घुसून दहशतवाद्यांची मुख्यालयं पूर्णपणे उद्ध्वस्त केली. दहशतवाद्यांच्या इमारतींना भग्नावशेष केलं. पाकिस्तानची झोप अजूनही उडालेली आहे. पाकिस्तानमध्ये झालेला विध्वंस इतका प्रचंड होता की रोज नवनवे खुलासे होत आहेत, नवी माहिती समोर येत आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपला देश कित्येक दशकं दहशतवादाच्या समस्येला तोंड देत राहिलेला आहे. देशाच्या हृदयाची चाळण केली आहे. मात्र आता आम्ही एक न्यू नॉर्मल प्रस्थापित केला आहे. दहशतवाद आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना आणि दहशतवाद्यांना बळ देणाऱ्यांना आता आम्ही वेगवेगळे समजणार नाही. ते मानवतेचे एक समान शत्रू आहेत, त्यांच्यात कोणताही फरक नाही. आता भारताने हा निर्धार केला आहे की अणुहल्ल्याच्या धमक्या आम्ही आता सहन करणार नाही. अनेक काळापासून न्यूक्लिअर ब्लॅकमेल सुरू राहिलं होतं. आता ब्लॅकमेल सहन केलं जाणार नाही. यापुढे देखील शत्रूने हे प्रयत्न सुरू ठेवले तर आमचं सैन्य हे निश्चित करेल. सैन्याच्या अटींवर सैन्य दलं जी वेळ निर्धारित करतील त्यावेळी, सैन्य दलं जे डावपेच निश्चित करतील त्या डावपेचांनी, सैन्य दलं जे लक्ष्य निर्धारित करेल ते लक्ष्य आम्ही सिद्ध करूनच दाखवू. आम्ही तोडीस तोड उत्तर देऊ. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतानं आता हे ठामपणे ठरवलं आहे की रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही. आता देशवासियांना चांगल्या प्रकारे कळून चुकलं आहे की सिंधू करार किती अन्यायकारक आहे, किती एकतर्फी आहे. भारतात उगम पावणाऱ्या नद्यांचं पाणी शत्रूच्या शेतांचं सिंचन करत आहे आणि माझ्या देशाचे शेतकरी, माझ्या देशाची भूमी पाण्याविना तहानलेली आहे. हा कोणत्या प्रकारचा करार होता ज्यानं गेली 7 दशकं माझ्या देशाच्या शेतकऱ्यांची अकल्पनीय हानी केली आहे. भारताच्या स्वतःच्या वाट्याचं जे पाणी आहे, त्यावर जो अधिकार आहे, तो फक्त आणि फक्त भारताचा आहे, भारताच्या शेतकऱ्यांचा आहे. भारत सिंधू करार अजिबात मान्य करणार नाही. हे स्वरूप यापुढे अजिबात सहन केलं जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हिताच्या, देशाच्या हिताच्या दृष्टीने हा करार आम्हाला मान्य नाही. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्यासाठी असंख्य लोकांनी बलिदान दिलं आहे. आपलं तारुण्य खर्ची घातलं, तुरुंगात आयुष्य घालवलं, फासावर गेले. काही घेण्यासाठी, मिळवण्यासाठी, होण्यासाठी नव्हे, तर भारतमातेच्या स्वाभिमानासाठी, कोटी कोटी जनतेच्या स्वातंत्र्यासाठी, गुलामीचे साखळदंड तोडण्यासाठी. आणि मनात एकच भाव होता, स्वाभिमान. मित्रांनो, गुलामगिरीने आपल्याला निर्धन केलं होतं. गुलामगिरीने आपल्याला परावलंबी देखील केलं होतं. इतरांवरील आपलं अवलंबित्व वाढत गेलं. आपल्या सर्वांनाच हे माहीत आहे. स्वातंत्र्यानंतर कोटी कोटी लोकांचं पोट भरणं हे अतिशय मोठं आव्हान होतं. हेच ते माझ्या देशाचे शेतकरी आहेत, ज्यांनी रक्त आटवून आणि घाम गाळून आपल्या देशाची धान्याची कोठारं भरली. अन्नधान्याच्या बाबतीत देशाला स्वावलंबी केलं. एका राष्ट्रासाठी स्वाभिमानाची सर्वात मोठी कसोटी आज देखील त्याचं स्वावलंबित्व आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, विकसित भारताचा आधार देखील आहे आत्मनिर्भर भारत. जो दुसऱ्यावर जास्त अवलंबून राहतो त्याच्या स्वातंत्र्याबाबत तितकंच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहतं. आणि दुर्दैव तर त्यावेळी निर्माण होतं ज्यावेळी अवलंबित्वाची सवय होते. हे कळूच शकत नाही की आपण कधी आपलं स्वावलंबित्व सोडत आहोत आणि कधी कोणावर अवलंबून राहू लागलो आहोत. ही सवय अतिशय धोकादायक आहे आणि म्हणूनच प्रत्येक क्षणी जागरूक राहावं लागतं आत्मनिर्भर होण्यासाठी. आणि माझ्या प्रिय देशवासियांनो, आत्मनिर्भरतेचा संबंध केवळ आयात आणि निर्यात, रुपये, पैसे, पौंड, डॉलर यांच्यापुरताच मर्यादित नाही. इतकाच मर्यादित याचा अर्थ नाही. आत्मनिर्भरतेचा संबंध आपल्या सामर्थ्याशी जोडलेला आहे
आणि ज्यावेळी आत्मनिर्भरता संपुष्टात येऊ लागते त्यावेळी सामर्थ्य देखील सातत्यानं क्षीण होऊ लागतं. आपलं सामर्थ्य वाचवण्यासाठी, टिकवून ठेवण्यासाठी आणि वाढतं ठेवण्यासाठी आत्मनिर्भर होणं अतिशय अनिवार्य आहे. नुकतंच आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिलं की मेड इन इंडियाची कमांड काय असते. शत्रूला हे समजलं देखील नाही की कोणती शस्त्रास्त्र आहेत, हे कोणतं शस्त्र आहे जे क्षणार्धात त्यांना नष्ट करत आहे. विचार करा, जर आपण आत्मनिर्भर झालो नसतो तर काय झालं असतं. ऑपरेशन सिंदूर इतक्या जलद गतीनं आपण करू शकलो असतो का? न जाणो कोणी पुरवठा करेल की नाही, साधन सामुग्री मिळेल की नाही, हीच चिंता भेडसावत राहिली असती. पण आपण मेड इन इंडियाची ताकद आपल्या हातात होती, सैन्याच्या हातात होती. म्हणूनच कोणतीही काळजी न करता, कोणत्याही व्यत्ययाविना, कोणत्याही साशंकतेविना आपलं सैन्य पराक्रम गाजवत राहिलं आणि गेली 10 वर्ष सातत्यानं संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी आम्ही एक मिशन घेऊन वाटचाल केली आहे. तिचे परिणाम आज दिसत आहेत. मित्रांनो, मला आणखी एका विषयाकडे तुमचं लक्ष वेधायचं आहे. ही बाब कोणीही नाकारू शकत नाही की 21वे शतक हे तंत्रज्ञानावर आधारित शतक आहे आणि जेव्हा तंत्रज्ञानावर आधारित आहे तेव्हा इतिहासाकडे नजर टाकली तर लक्षात येतं की इतिहास साक्षीदार आहे की ज्या ज्या देशांनी तंत्रज्ञानात प्रावीण्य मिळवलं ते देश विकासाच्या शिखरावर पोहोचले. आर्थिक सामर्थ्याचे नवे मापदंड निर्माण होतात. आपण ज्या ज्या वेळी तंत्रज्ञानाच्या विविध आयामांबद्दल बोलतो, मी तुमचं लक्ष सेमीकंडक्टरकडे वेधतो. उदाहरण म्हणून सांगतो, मी इथे लाल किल्ल्यावरून कोणत्याही सरकारवर टीका करण्यासाठी उभा नाही आणि मला तसं करायचंही नाही. पण देशातील तरुण पिढीला माहिती असणंही तितकंच गरजेचं आहे. आपल्या देशात 50-60 वर्षांपूर्वी सेमीकंडक्टरबद्दलच्या फाईल्स सुरू झाल्या होत्या. 50-60 वर्षांपूर्वी कारखान्याचा विचार सुरू झाला होता. माझ्या तरुण मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आज जो सेमीकंडक्टर संपूर्ण जगाची ताकद बनला आहे, तो विचार, त्या फाईल्स 50-60 वर्षांपूर्वी अडकल्या, लटकल्या आणि त्या विचाराचीच भ्रूणहत्या झाली. आपण 50-60 वर्ष वाया घालवली. आपल्यानंतर अनेक देश सेमीकंडक्टरमध्ये प्रावीण्य मिळवून जगात आपली ताकद प्रस्थापित करत आहेत. मित्रांनो, आज आपण त्या जुन्या ओझ्यापासून मुक्त होऊन मिशन मोडमध्ये सेमीकंडक्टरचं काम पुढे नेलं आहे. 6 वेगवेगळ्या सेमीकंडक्टर युनिट्सची उभारणी सुरू झाली आहे आणि 4 नवीन युनिट्सना आम्ही आधीच हिरवा झेंडा दाखवला आहे. मला माझ्या देशबांधवांना, विशेषतः तरुणांना आणि जगभरातील भारताच्या तंत्रज्ञानाची ताकद ओळखणाऱ्या लोकांना सांगायचं आहे की याच वर्षाच्या अखेरीस मेड इन इंडिया, भारताने बनवलेल्या, भारतात तयार झालेल्या, भारतातील लोकांनी तयार केलेल्या मेड इन इंडिया चिप्स बाजारात येतील. मी दुसरं उदाहरण देईन. ऊर्जा क्षेत्रात आपण अनेक देशांवर अवलंबून आहोत, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस यासाठी आपल्याला लाखो कोटी रुपये खर्च करावे लागतात. या संकटातून देशाला बाहेर काढून ऊर्जेमध्ये आत्मनिर्भर करणं खूप गरजेचं आहे. देशाला विकसित करण्यासाठी आम्ही आता समुद्रमंथन करीत आहोत. आमच्या समुद्रमंथनाच्या कार्याला पुढे नेताना महासागराच्या तळाशी असलेला तेलाचा खजिना शोधून काढण्यासाठी मिशन मोडवर काम करण्याची आमची इच्छा आहे आणि यासाठी भारत नॅशनल डीप वॉटर एक्सप्लोरेशन मिशन सुरू करीत आहे. हे मिशन म्हणजे ऊर्जा क्षेत्रामध्ये स्वावलंबी होण्यासाठी आमची महत्त्वपूर्ण घोषणा आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज संपूर्ण विश्व क्रिटिकल मिनरल म्हणजे अतिमहत्त्वाच्या खनिजांविषयी खूप सतर्क झाला आहे. अशा प्रकारच्या खनिजांचं सामर्थ्य सर्वांना आता खूप चांगलं समजलं आहे. कालपर्यंत या खनिजांकडे फारसं कोणाचं लक्ष नव्हतं. आज मात्र त्यामध्ये सर्वांना रस निर्माण झाला आहे. आपल्या दृष्टीनेही ही खनिजं महत्त्वाची आहेतच आणि आपणही या क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्याची गरज आहे. त्यामुळेच
आम्ही त्याच्याकडे अधिक लक्ष देत आहोत. ऊर्जा क्षेत्र असो, औद्योगिक क्षेत्र असो, संरक्षण क्षेत्र असो, तंत्रज्ञानाचं कोणतंही क्षेत्र असो, या सर्व गोष्टींसाठी क्रिटिकल मिनरल फार आवश्यक आहेत. हे लक्षात घेऊनच आम्ही नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन सुरू केलं आहे. त्याच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केली आहे आणि आम्ही क्रिटिकल मिनरल क्षेत्रामध्येही आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताचं अंतराळ क्षेत्र करीत असलेली कामगिरी तर प्रत्येक देशवासीय पाहत आहे. ही कामगिरी पाहून सर्वांची मान अभिमानाने उंचावत आहे. आपले ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला अंतराळ स्थानकातून अलीकडे पृथ्वीवर परतले आहेत. लवकरच ते भारतात येतील. आम्ही अंतराळ क्षेत्रातही आघाडीवर आहोत. आता स्वबळावर आत्मनिर्भर स्वदेशी भारत गगनयान पाठवण्याची सिद्धता करीत आहोत. आम्ही स्वबळावर अंतराळ स्थानक उभारण्याच्या दिशेने काम करीत आहोत. अलीकडेच काही दिवसांपूर्वी अंतराळ क्षेत्रामध्ये ज्या प्रकारे सुधारणा करण्यात आल्या त्यामुळे होत असलेलं परिवर्तन पाहून खूप अभिमान वाटतो. माझ्या देशातील 300 पेक्षा जास्त स्टार्टअप आता फक्त आणि फक्त अंतराळ क्षेत्रामध्ये काम करीत आहेत आणि या 300 स्टार्टअपमध्ये हजारो नवयुवक आपल्या सर्व सामर्थ्यानिशी कार्यरत आहेत. ही आहे माझ्या देशातील नवयुवकांची ताकद. हा आहे माझ्या देशातील नवयुवकांविषयी असलेला आमचा विश्वास. माझ्या प्रिय देशवासियांनो, 2047 मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्ष होणार आहेत. त्यावेळेपर्यंत विकसित भारताचा संकल्प परिपूर्ण करण्यासाठी आज 140 कोटी भारतवासी संपूर्ण सामर्थ्यानिशी कार्यरत आहेत. या संकल्पपूर्तीसाठी भारत आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आधुनिक कार्यप्रणाली तयार करीत आहे आणि हीच आधुनिक कार्यप्रणाली आपल्या देशाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर स्वावलंबी करणार आहे. आज लाल किल्ल्याच्या या तटबंदीवरून माझ्या देशातल्या युवा संशोधकांना, माझ्या देशातील युवा प्रतिभावंतांना, माझ्या अभियंत्यांना आणि सर्व व्यावसायिकांना आणि सरकारच्या प्रत्येक विभागांनाही आवाहन करतो आहे की आपण सर्वांनी आपलं मेड इन इंडिया फायटर जेट इंजिन तयार केलं पाहिजे. असं आपलं स्वदेशी लढाऊ विमान असलं पाहिजे की नाही, तुम्हीच सांगा. आपण आता औषध निर्माण क्षेत्रामध्ये सर्वाधिक प्रबळ झालो आहोत. लस निर्मिती क्षेत्रामध्ये आपण नवनवीन विक्रम प्रस्थापित करीत आहोत. परंतु आजच्या काळाची मागणी अशी नाही का की आपण संशोधन आणि विकास या क्षेत्रामध्ये आणखी खूप ताकद लावली पाहिजे. आपली स्वतःची अनेक पेटंट्स असली पाहिजेत. अवघ्या मानवजातीच्या कल्याणासाठी आपण स्वतः केलेली स्वस्तातील स्वस्त आणि सर्वाधिक प्रभावी आणि सर्वाधिक परिणामकारी नवीन संशोधित केलेली औषधं असावीत आणि संकटाच्या काळामध्ये इतर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत अशा पद्धतीने विकसित केलेली स्वदेशी औषधं मानवजातीच्या कामी येतील. बायो 3 धोरण सरकारनं तयार केलं आहे. देशातील नवयुवकांना मी आवाहन करतो की पुढे या आणि बायो 3 धोरणाचा अभ्यास करून त्या दृष्टीने पुढे पावलं टाका. तुम्हाला देशाचं भाग्य बदलायचं आहे, त्यासाठी तुमचं सहकार्य असलं पाहिजे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज IT माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. डेटाची ताकद आहे. या काळाची मागणी नाही का की ऑपरेटिंग प्रणालीपासून ते सायबर सुरक्षेपर्यंत, डीप टेकपासून ते कृत्रिम प्रज्ञेपर्यंत सर्व गोष्टी आपल्या स्वदेशी असल्या पाहिजेत. त्यावर आमच्याच लोकांचं सामर्थ्य असलं पाहिजे. आपल्या सामर्थ्य शक्तीचा संपूर्ण विश्वातील लोकांना परिचय झाला पाहिजे. मित्रांनो, आज संपूर्ण जगामध्ये समाज माध्यमांची ताकद सर्वांना माहिती आहे. भारताने संपूर्ण जगाला आपल्या UPIची ताकद दाखवली आहे. अवघ्या विश्वाला आपल्या UPI विषयी नवल वाटत आहे. याचं कारण आपल्या UPIचं सामर्थ्य आहे. रिअल टाइम व्यवहारांपैकी 50% व्यवहार एकटा भारत
UPIच्या माध्यमातून करत आहे. याचाच अर्थ असा आहे की भारतामध्ये ताकद आहे. डिजिटल पेमेंट असो, समाज माध्यम असो, असे अनेक मंच आहेत. माझ्या देशाचा नवयुवक येणाऱ्या आव्हानांना तोंड देतो. मग आता आपले स्वदेशी मंच असावेत असं का नाही वाटत? आपण दुसऱ्यांवर अवलंबून का बरं राहायचं? भारताचा पैसा का बरं बाहेर पाठवायचा? मला तुमच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, ऊर्जेच्या क्षेत्रात आपण दुसऱ्यांवर अवलंबून आहोत. याप्रमाणेच देशाचं आणखी एक दुर्भाग्य आहे, ते म्हणजे कृषीसाठी लागणारी खतं. खतांसाठी आपल्याला इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं. माझ्या देशातील शेतकरी बांधवही सेंद्रिय खतांचा योग्य वापर करून धरती मातेची सेवा करू शकतात. रासायनिक खतांचा वाटेल तसा वापर केला तर धरती मातेचं आरोग्य धोक्यात येतं. यासाठीच देशातील सर्व नवयुवकांना, देशातील सर्व उद्योजकांना मी सांगू इच्छितो, देशातील खासगी क्षेत्राला सांगू इच्छितो की आपण खतांचं भांडार भरू शकतो. आपण यासाठी स्वदेशी खतं निर्माण करण्याच्या नवनवीन पद्धती, नवीन प्रकार शोधून काढले पाहिजेत आणि भारताची खरी गरज, आवश्यकता ओळखून त्यानुसार आपण खतांची निर्मिती करूया. आपण यासाठी इतर देशांवर निर्भर राहून चालणार नाही. मित्रांनो, आगामी काळ हा ईव्हीचा आहे. मग ईव्ही बॅटरी आपण तयार करणार नाही का? आपण इतरांवर निर्भर राहणार का? सौर पॅनेलची चर्चा असो किंवा इलेक्ट्रिक वाहनांसाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या त्या गोष्टी आपल्याकडे तयार झाल्या पाहिजेत. मित्रांनो, या गोष्टींविषयी बोलण्याचं मी धाडस यामुळे करू शकतो की मला माझ्या देशाच्या नवयुवकांच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि हा विश्वास काही फक्त हे तरुण माझ्या देशाचे आहेत म्हणून नाही, तर कोविड काळामध्ये आपण अनेक गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून होतो. परंतु माझ्या देशातील नवयुवकांना मी म्हणालो की आपल्याकडे आपली लस असली पाहिजे. त्यावेळी देशानं हे काम करून दाखवलं. कोविन प्लॅटफॉर्म आपल्याकडे आपला पाहिजे. देशानं ही गोष्टही करून दाखवली. कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवण्याचं काम आपण केलं आहे. हेच चैतन्य, हीच विजिगीषू वृत्ती, दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी उपयोगी पडणार आहे. यासाठी आपल्याला सर्व काही द्यावं लागेल. आपल्याकडे जे काही सर्वोत्कृष्ट आहे ते सर्व द्यायला पाहिजे, त्याचा उपयोग केला पाहिजे. मित्रांनो, गेल्या 11 वर्षांमध्ये आंत्रप्रेनरशिप म्हणजेच उद्यमशीलतेला खूप मोठी ताकद मिळाली आहे. आज लाखो स्टार्टअप्स दुसऱ्या स्तरावरील, तिसऱ्या स्तरावरील शहरांमध्ये कार्यरत आहेत. देशाच्या अर्थसत्तेला, देशाच्या नवोन्मेषी उद्योगांना ताकद देत आहेत. त्याचप्रमाणे मुद्रा योजनेमुळे आपल्या देशातील कोट्यवधी नवयुवक, त्याचबरोबर त्यामध्ये आमच्या कन्याही आहेत. कोट्यवधी लोक मुद्रा योजनेतून कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय करीत आहेत. ही मंडळी आपल्या पायावर उभे आहेतच, त्याचबरोबर इतरांनाही स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी मदत करत आहेत, ताकद देत आहेत. ही गोष्ट ही प्रत्येक व्यक्तीला आत्मनिर्भर बनवण्यासाठी संधी निर्माण करण्यासारखा आहे. माझ्या मित्रांनो, महिला स्वयंसहाय्यता समूह याकडे कुणाचंही लक्ष नव्हतं. गेल्या 10 वर्षांमध्ये महिला स्वयंसहाय्यता समूहांनी कमाल करून दाखवली आहे. त्यांची उत्पादनं आता सर्व बाजारपेठांमध्ये जात आहेत. लक्षावधी कोट्यवधी रुपयांची उलाढाल महिला स्वयंसहाय्यता समूहांमार्फत केली जात आहे. मी एकदा मन की बातमध्ये मुलांच्या खेळण्यांविषयी चर्चा केली होती. आपल्याकडे आधी कोट्यवधी रुपयांची खेळणी परदेशातून येत होती. एकदा मी असंच मन की बातमध्ये विचारलं होतं की माझ्या देशातील नवयुवकांनो, आपली खेळणी पण बाहेरून येणं चांगलं आहे का? आणि आज मी अगदी अभिमानाने सांगू इच्छितो की आता माझा देश खेळणी निर्यात करीत आहे. याचा अर्थ देशाच्या सामर्थ्याला अनेक प्रकारे संधी मिळाली.
सर्व प्रकारच्या अडथळ्यांमधून मुक्ती मिळाली, सर्वोत्तम कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं, तर देश सगळ्या गोष्टी करू शकतो. म्हणूनच मी देशातील युवा वर्गाला सांगतो की या, तुम्ही नवोन्मेषी कल्पना घेऊन पुढे या. मित्रांनो, तुम्ही आपल्या कल्पनांना मृत बनवू नका, कारण तुमच्या मनात आज आलेली नवकल्पना कदाचित येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य घडवणारी असेल. मी आपल्यासोबत उभा आहे. मी तुमच्यासाठीच काम करण्यासाठी सिद्ध आहे. तुमचा सहकारी होऊन काम करण्यास सज्ज आहे. धाडस करा, पुढे या, नवीन उपक्रम सुरू करा. जे युवक उत्पादन करण्याविषयी विचार करीत आहेत त्यांनी पुढे यावं. सरकारच्या नियमांमध्ये परिवर्तन करण्याची आवश्यकता तुम्हाला वाटत असेल तर मला सांगा. आता देशाला थांबण्याची इच्छा नाही. वर्ष 2047 आता काही दूर नाही. एका एका क्षणाला मोल आहे. आम्ही एकही क्षण गमावू इच्छित नाही. मित्रांनो, ही पुढे जाण्याची संधी आहे. मोठी स्वप्न पाहण्याची संधी आहे. संकल्पासाठी समर्पित होण्याची संधी आहे. ज्यावेळी सरकार तुमच्याबरोबर आहे आणि मी स्वतः तुमच्याबरोबर आहे, चला तर मग या, आपण नवीन इतिहास घडवू शकतो. मित्रांनो, आज नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग मिशन म्हणजेच राष्ट्रीय उत्पादन मोहीम याविषयी खूप वेगानं काम केलं जात आहे. आपल्या MSMEची ताकद आता अवघ्या दुनियेला समजली आहे. जगामध्ये ज्या मोठमोठ्या गोष्टी तयार होतात ना, त्यासाठी अनेक लहान लहान अवजारांची पूर्तता आपल्या MSME कडून केली जाते. याचा आपल्याला अभिमान वाटतो. आपण सर्वंकष विकासाच्या मार्गावरून पुढे जायचं आहे. त्यासाठी आपल्या MSMEची शक्ती वाढली पाहिजे. त्यामध्ये मी याआधी एकदा लाल किल्ल्यावरूनच सांगितलं होतं की झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट. म्हणून आता पुन्हा एकदा सांगू इच्छितो की आपल्याला विश्वाच्या बाजारपेठेमध्ये आपली स्वतःची ओळख आणि महत्त्व निर्माण केलं पाहिजे. यासाठी मालाचा दर्जा सातत्यानं उच्च ठेवला पाहिजे. एक लक्षात ठेवा, जग अव्वल दर्जाचा मालच स्वीकारतं. आपल्या मालाची गुणवत्ता सर्वात चांगली असली पाहिजे आणि सरकारचाही प्रयत्न असला पाहिजे की कच्चा माल उपलब्ध करून दिला पाहिजे आणि त्याबरोबरच उत्पादनाची किंमत कशी कमी होईल याचा विचार केला पाहिजे. आणि मित्रांनो, आपण सर्वांनी, विशेषतः जे उत्पादन क्षेत्रात आहेत, त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या उत्पादनाचं दाम कमी आणि त्या उत्पादनामध्ये दम जास्त असला पाहिजे. कमीत कमी किमतीमध्ये दर्जेदार उत्पादन आपण केलं पाहिजे. ही गोष्ट मनात पक्की करून आपल्याला पुढे जायचं आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अगणित लोकांनी आपलं बलिदान दिलं आहे. मी याआधीही सांगितलं की अनेक लोकांनी आपलं तारुण्य, अवघं आयुष्य देशासाठी खर्च केलं. यामागचं कारण काय? तर स्वतंत्र भारतासाठी. अनेक वर्षांपूर्वीचा पारतंत्र्याचा तो कालखंड आठवून पहा. संपूर्ण देश, भारत स्वतंत्र झाला पाहिजे असा मंत्र जपत जगत होता. स्वतंत्र भारतासाठी जगणाऱ्या मंडळींनी आपलं कार्य पूर्ण करून आपल्याला स्वतंत्र भारत दिला. आजच्या काळाची मागणी आहे की आज 140 कोटी देशवासियांचा एकच मंत्र असला पाहिजे, समृद्ध भारत. जर कोट्यवधी लोकांच्या बलिदानातून स्वतंत्र भारत निर्माण होऊ शकतो, तर मग कोटी कोटी लोकांच्या संकल्पातून, पुरुषार्थातून, आत्मनिर्भर होण्याच्या संकल्पातून, व्होकल फॉर लोकल करण्याने, स्वदेशीच्या मंत्राचा जप करत समृद्ध भारतही घडू शकतो. पूर्वीच्या पिढीनं स्वतंत्र भारतासाठी बलिदान दिलं. आजच्या पिढीनं समृद्ध भारतासाठी नव्यानं पावलं उचलावीत. हीच आजच्या काळाची आवश्यकता आहे, मागणी आहे. आणि त्यासाठी मी आज पुन्हा पुन्हा विनंती करतो की देशातील सर्व माध्यमातील इन्फ्लुएन्सर अर्थात प्रभावकांनाही सांगू इच्छितो की समृद्ध भारत हा मंत्र पुढे नेण्यासाठी त्यांनी मला मदत करावी.
मी सर्व राजकीय पक्षांना, राजकीय नेत्यांना सांगू इच्छितो की तुम्हीही या. हा काही कोणत्याही एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. भारत आपल्या सर्वांचा आहे. सर्वांनी मिळून व्होकल फॉर लोकल या मंत्राला प्रत्येक नागरिकाच्या जीवनाचा मंत्र करा. भारतात तयार झालेली, भारताच्या नागरिकांनी घाम गाळून तयार केलेली, ज्यामध्ये भारताच्या मातीचा सुगंध आहे आणि जी भारताच्या आत्मनिर्भरतेच्या संकल्पाला बळकटी देते, अशीच वस्तू आपण खरेदी करावी. स्वदेशी वस्तूच खरेदी करावी. आता आपण या दिशेने पुढे जायचं आहे. यामुळे आपलं सामर्थ्य संकल्पात आहे आणि पाहता पाहता संपूर्ण जगाचा आपण कायाकल्प करू शकतो. मी आज प्रत्येक लहान मोठ्या व्यापारी वर्गाला विनंती करू इच्छितो. आता आपल्यावरही जबाबदारी आहे. तुम्ही लहानशा बाजारपेठेमध्ये पाहिलंही असेल, शुद्ध तुपाचे दुकान असा फलक असतो. आधी तुपाचं दुकान असं नुसतंच लिहिलं जात होतं. परंतु काळ बदलला आणि लोक फलक लावू लागले की शुद्ध तुपाचे दुकान. मला असं वाटतं की देशातल्या अशा व्यापाऱ्यांनी पुढे यावं की त्यांनी आपल्या दुकानाच्या फलकावर आपल्याकडे जो स्वदेशी माल आहे त्याची माहिती लिहावी, तसा फलक लावावा. सर्वात महत्त्वाचं, स्वदेशीचा अभिमान वाटला पाहिजे. आपण सर्वांनी स्वदेशी मजबुरीने नाही तर मजबूतीने वापरलं पाहिजे. मजबूतीसाठी स्वदेशीचा उपयोग केला पाहिजे आणि गरज पडली तर इतरांनाही मजबूर करण्यासाठी आपण स्वदेशीचा उपयोग करावा, अशी आमची ताकद असली पाहिजे. असा आपला मंत्र असला पाहिजे. माझ्या प्रिय देशवासियांनो, मला खूप दीर्घकाळ सरकारमध्ये कार्य करण्याची संधी मिळाली. अनेक चढउतार या कार्यकाळामध्ये मी पाहिले आहेत. दीर्घकाळ सत्तेत असल्यामुळे येणाऱ्या अडचणी मला चांगल्या प्रकारे माहिती आहेत. व्यवस्थेतील मर्यादा मला माहिती आहेत. परंतु असं असलं तरी आमची जबाबदारी आहे की आपण इतर कुणाची रेघ लहान करण्यासाठी आपली शक्ती खर्च करणं योग्य नाही. ही गोष्ट मी अनेक अनुभवांवरून सांगू इच्छितो की दुसऱ्यांची रेघ लहान करण्यासाठी आपण आपली शक्ती, ऊर्जा वाया घालवून उपयोग नाही. याउलट आपल्याला सर्व शक्तीनिशी आपली रेघ मोठी, लांब केली पाहिजे. जर आपण आपली रेघ लांब केली तर जग सुद्धा आपल्यातील ताकद ओळखतं. आज वैश्विक परिस्थितीचा विचार केला तर लक्षात येतं की आर्थिक स्वार्थ दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वेळी काळाची मागणी आहे की आपण अशा संकटांमुळे रडत बसून चालणार नाही. या संकटाला मोठ्या हिमतीनं, धैर्यानं तोंड द्यायचं आहे. यासाठी आपण आपली रेघ अधिक मोठी करायची आहे. आणि मी 25 वर्ष शासन केल्यामुळे आलेल्या अनुभवातून सांगू इच्छितो की असा मार्ग आपण एकदा का स्वीकारला की मग कोणत्याही प्रकारचा स्वार्थ आपल्याला त्याच्या जाळ्यात ओढू शकत नाही. माझ्या प्रिय देशवासियांनो, संपलेलं दशक रिफॉर्म, परफॉर्म, ट्रान्सफॉर्म यांचं होतं. परंतु आता आपल्याला आणखी शक्ती वापरावी लागणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या. एफडीआय असो, विमा कंपन्यांची गोष्ट असो, जगातील विद्यापीठांचे परिसर भारतामध्ये सुरू करण्याची गोष्ट असो, अशा अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या आहेत. 40,000पेक्षाही जास्त अनावश्यक कायदे, नियम आम्ही संपुष्टात आणले. अनावश्यक अटी आम्ही काढून टाकल्या. इतकंच नव्हे तर 1500हून जास्त जुने कायदे जे बाबा आदमच्या जमान्यातले होते त्यांना आम्ही पूर्णविराम दिला. डझनावारी कायदे सरळ करण्यासाठी आम्ही संसदेत जाऊन जनतेचं हित सर्वोच्च मानून बदल केले. यावेळीही कोलाहलामध्ये लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली नसेल, परंतु प्राप्तिकर कायद्यात एक मोठी सुधारणा झाली आहे. जवळपास 280पेक्षा जास्त कलमं समाप्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आणि मित्रांनो,
केवळ आर्थिक क्षेत्रातल्या सुधारणा नव्हेत, आम्ही नागरिकांचं जीवनही सोपं करण्यासाठी सुधारणा केल्या. प्राप्तिकर परताव्याचा विषय घ्या, तो सुधारणांचा परिणाम आहे. फेसलेस असेसमेंट, तोही सुधारणांचा परिणाम. आज 12 लाखांपर्यंत उत्पन्नाला प्राप्तिकरातून मुक्ती देणं, देशाचं भवितव्य घडवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या माझ्या मध्यमवर्गीय परिवारांच्या आनंदाला आज पारावार नाही. कोणाला कधी वाटलंही नव्हतं की 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर शून्य केला जाईल, पण केला आहे. जेव्हा देशाचं सामर्थ्य वाढतं तेव्हा देशवासियांना लाभ मिळतो. ब्रिटिशांच्या काळापासून आपण दंडसंहितेखाली दडपून गेलो होतो. दंडाची भीती दाखवून जीवन चालू होतं. स्वातंत्र्याची 75 वर्ष तर अशीच गेली. आम्ही दंडसंहिता संपुष्टात आणली आणि न्यायसंहिता घेऊन आलो. न्यायसंहितेत भारताच्या नागरिकांप्रती विश्वासाचा भाव आहे. भारताच्या नागरिकांमध्ये आपुलकीचा भाव आहे, संवेदनशीलता आहे. सुधारणांचा प्रवास वेगवान करण्याचा आम्ही विडा उचलला. आम्हाला खूप वेगानं पुढे जायचं आहे. माझी अशी इच्छा आहे, देशबांधवांनो, मी हे देशासाठी करतो आहे, माझ्यासाठी नाही, कोणाच्या वाईटासाठी नाही. माझी अशी इच्छा आहे की राजकीय पक्ष, माझे प्रतिस्पर्धी साथीदारही देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे यावेत. त्यांनी आम्हाला साथ द्यावी. रचनात्मक सुधारणांचा विषय असो, नियामक सुधारणा असोत, धोरणात्मक सुधारणांची चर्चा असो, प्रक्रिया सुधारणांची चर्चा असो, प्रक्रियात्मक सुधारणा असोत, प्रत्येक प्रकारच्या सुधारणा हे ध्येय ठरवून आम्ही चाललो आहोत. आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्ससाठी एक कृती दल स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. हे कृती दल ठराविक कालमर्यादेत हे काम पूर्ण करेल. सध्याचे नियम, कायदे, धोरणं, पद्धती 21व्या शतकाला अनुकूल जागतिक वातावरणात आणि भारताला 2047 मध्ये विकसित राष्ट्र म्हणून घडवण्याच्या संदर्भात नव्यानं तयार व्हावेत आणि त्या कालमर्यादेत हे काम पूर्ण करण्यासाठी या कृती दलाची स्थापना केली आहे. मित्रहो, या सुधारणांमुळे ज्या नव्या लोकांना आपलं भविष्य घडवायचं आहे त्यांना हिंमत मिळेल. आपले स्टार्टअप असोत, आपले लघुउद्योग असोत, आपले गृहउद्योग असोत, त्या उद्योजकांचा नियमपूर्तीचा खर्च खूपच कमी होईल. त्यामुळे त्यांना एक नवं बळ मिळेल. निर्यातीच्या जगात लॉजिस्टिक्स सपोर्ट मिळाल्यामुळे, व्यवस्थांमध्ये बदल झाल्यामुळे त्यांना एक मोठं बळ मिळेल. मित्रांनो, आपल्या देशात असे एक एक कायदे आहेत, छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुरुंगात डांबणारे कायदे आहेत. तुम्ही थक्क व्हाल. कोणी याकडे लक्ष दिलं नाही. मी याचा पाठपुरावा करतोय. माझ्या देशाच्या नागरिकांना तुरुंगात डांबणारे जे अनावश्यक कायदे आहेत ते संपुष्टात आले पाहिजेत. आम्ही संसदेत आधीही विधेयक आणलं होतं, यावेळी आणलं आहे. मित्रांनो, या दिवाळीत तुम्हाला दुप्पट आनंद देण्याचं काम मी करणार आहे. या दिवाळीत देशवासियांना खूप मोठी भेट मिळणार आहे. गेल्या 8 वर्षांपासून आम्ही जीएसटीमध्ये खूप मोठी सुधारणा करून पूर्ण देशातला कराचा बोजा कमी केला, करव्यवस्था सरळ केल्या. 8 वर्षांनंतर आता काळाची मागणी आहे की आपण याचं पुनरीक्षण करावं. आम्ही एक उच्चाधिकार समिती स्थापून पुनरीक्षण सुरू केलं. राज्यांशीही विचारविनिमय केला आणि माझ्या प्रिय देशबांधवांनो, आम्ही नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स घेऊन येत आहोत. दिवाळीपर्यंत ही भेट तुम्हाला मिळेल. सामान्य मानवी गरजांवरचे कर पुष्कळ प्रमाणात कमी केले जातील. मोठी सोय होईल. आपले सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग, लघु उद्योजक यांना खूप मोठा फायदा होईल. दैनंदिन गरजांच्या वस्तू खूप स्वस्त होतील आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला एक नवं बळ मिळेल. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज देश 3ऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी वेगाने पुढे जात आहे.
आम्ही दरवाजे वाजवत आहोत आणि खूप वेगानं आम्ही हे यशही मिळवू. आणि एके दिवशी मी तुमच्या समोर लाल किल्ल्याच्या सौधावरून ही बातमीही ऐकवेन. आज भारताची अर्थव्यवस्था आणि आर्थिक स्थिती पाहून पूर्ण जग आश्वस्त आहे. इतक्या अस्थिर वातावरणातही भारताची वित्तीय शिस्त, वित्तीय ऊर्जा हा एक आशेचा किरण ठरला आहे. अर्थव्यवस्था जेव्हा संकटाच्या गर्तेत सापडली आहे, तेव्हा भारतच तिला सावरेल यावर पूर्ण जगाचा विश्वास आहे. आज चलनवाढ नियंत्रणात आहे. आपली परकीय गंगाजळी भक्कम आहे. आपल्या स्थूल अर्थव्यवस्थेचे निदर्शक मजबूत आहेत. जागतिक मानांकन संस्थाही सातत्याने भारताची प्रशंसा करतात. भारताच्या अर्थव्यवस्थेवर अधिकाधिक विश्वास व्यक्त करत आहेत. वृद्धिंगत होणाऱ्या या अर्थव्यवस्थेचा लाभ माझ्या देशातल्या गरिबांना मिळाला पाहिजे, माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे, माझ्या देशातल्या स्त्री शक्तीला मिळाला पाहिजे, माझ्या देशातल्या मध्यम वर्गाला मिळाला पाहिजे. त्यांना माझ्या देशाच्या विकासधारेला सामर्थ्य देता यावं या दिशेने आम्ही नवनवे प्रयत्न करत आहोत. आज युवकांसाठी नवनव्या क्षेत्रांमधल्या आपल्या नवतरुणांसाठी संधी निर्माण होत आहेत. कौशल्य विकास, स्वयंरोजगार, मोठाल्या कंपन्यांमध्ये अंतर्वासिता यासाठी मोठ्या स्तरावर एक अभियान सुरू आहे. आणि त्यासाठी देशाच्या नवतरुणांनो, आज मी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आज 15 ऑगस्टच्याच दिवशी आम्ही आपल्या युवकांसाठी 1,00,000 कोटींची योजना सुरू करत आहोत, लागू करत आहोत. आजपासून प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना आजच 15 ऑगस्टला लागू होत आहे. ही तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत खाजगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या नवतरुणाला, मुलाला, मुलीला 15,000 रुपये सरकारकडून दिले जातील. कंपन्यांनाही जे अधिकाधिक नवीन रोजगार संधी देतील त्यांना प्रोत्साहन रक्कम दिली जाईल. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना जवळपास 3.5 कोटी युवकांना रोजगाराच्या नवीन संधी देईल. मी सर्व नवतरुणांना यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, आज भारतात नारी शक्तीचं महत्त्व प्रत्येकाला पटलं आहे. आपल्या देशातल्या स्त्रिया वाढत्या अर्थव्यवस्थेच्या लाभार्थी तर आहेतच, परंतु त्या अर्थव्यवस्थेला गती देण्यातही त्यांचं मोठं योगदान आहे. आपल्या मातृशक्तीचं योगदान आहे, आपल्या स्त्री शक्तीचं योगदान आहे. स्टार्टअपपासून अंतराळापर्यंत आपल्या देशाच्या कन्या प्रभावशाली ठरत आहेत. क्रीडांगणावर त्यांचा दबदबा आहे, सैन्यात त्या चमकत आहेत. आज अभिमानाने खांद्याला खांदा लावून स्त्रिया देशाच्या विकास यात्रेत भागीदार झाल्या आहेत. एनडीएच्या पहिल्या महिला छात्रांची तुकडी उत्तीर्ण झाल्यावर देश अभिमानाने फुलून आला. पूर्ण देशात अभिमानाची भावना दाटून आली. सगळ्या टीव्ही वाहिन्यांवर त्याचाच बोलबाला होता. किती गौरवास्पद गोष्ट होती. बचत गटांच्या 10 कोटी भगिनी केवढी किमया करून दाखवत आहेत. नमो ड्रोन दीदी नारी शक्तीची एक नवी ओळख ठरल्या आहेत. एक ताई सांगत होत्या की आता गावात त्यांना पायलटच म्हणतात. किती अभिमानाने सांगत होत्या. फारशा शिकलेल्या नव्हत्या, पण त्यांना एक प्रतिष्ठा मिळाली आहे. मातांनो, आम्ही 3 कोटी महिलांना लखपती दीदी करण्याचा संकल्प सोडला होता. 3 कोटी. आणि मला आनंद वाटतो की आपण यावर वेगानं काम करत आहोत. मुदतीपूर्वीच आपण 3 कोटींचं लक्ष्य गाठू शकू. आणि आज मी अत्यंत आनंदाने देशाला सांगू इच्छितो की माझ्या नारी शक्तीचं सामर्थ्य तर बघा. पाहता पाहता 2 कोटी स्त्रिया लखपती दीदी झाल्याही आणि आज त्या आपल्याबरोबर इथे बसल्याही आहेत. हे आहे महिलांचं सामर्थ्य. आणि मित्रांनो,
मला खात्री आहे आपल्या देशाच्या विकास यात्रेत त्यांची भागीदारी वाढणार आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, माझ्या देशाच्या शेतकऱ्यांचं भारताच्या विकास यात्रेत मोठं योगदान आहे. भारताच्या शेतकऱ्यांच्या परिश्रमांना चांगली फळं धरत आहेत. गेल्या वर्षी अन्नधान्याच्या उत्पादनात माझ्या देशाच्या शेतकऱ्यांनी जुने सगळे विक्रम मोडीत काढले. हे सामर्थ्य आहे माझ्या देशाचं. जमीन तेवढीच, पण व्यवस्था बदलली. पाणी पोहोचू लागलं, चांगलं बियाणं मिळू लागलं, शेतकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळू लागल्या. त्याबरोबर ते आपलं सामर्थ्य देशासाठी वाढवू लागले. आज भारत दूध, डाळी, ताग अशा उत्पादनांमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे. आज भारत जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा मत्स्य उत्पादक देश आहे. माझ्या मच्छीमार बंधुभगिनींचं सामर्थ्य बघा. मत्स्य उत्पादनात जगात आपण दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलो आहोत. आज भारत तांदूळ, गहू, फळं आणि भाज्यांच्या उत्पादनातही जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मित्रहो, तुम्हाला ऐकून आनंद होईल की माझ्या देशातल्या शेतकऱ्यांनी तयार केलेलं उत्पादन जगाच्या बाजारपेठेत पोहोचत आहे. 4 लाख कोटी रुपयांच्या शेती उत्पादनांची निर्यात झाली आहे. ही माझ्या देशातल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलेली ताकद आहे. छोटे शेतकरी असोत, पशुपालक असोत, मच्छीमार असोत, देशाच्या विकासाच्या अनेक योजनांचा लाभ आज आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवत आहोत. पीएम किसान सन्मान निधी असो, पर्जन्य जलसंधारण असो, सिंचन योजना असोत, दर्जेदार बियाणं असो, खतांची गरज असो, प्रत्येक क्षेत्रात शेतकऱ्याला आता एक खात्रीही पटली आहे, पीक विम्याची. त्यामुळे ते धाडसी होत आहेत. त्याचे परिणामही देश बघत आहे. जी पूर्वी फक्त काल्पनिक गोष्ट होती, ती आता प्रत्यक्षात उतरली आहे. देशवासियांनो, आपल्या देशाचं पशुधन वाचवायचं आहे. आपल्याला कोविडची लस विनामूल्य मिळाली ते तर लक्षात आहे. पण आपण पशुधनासाठीही आतापर्यंत 125 कोटी मात्रा विनामूल्य दिल्या आहेत. फूट अँड माउथ रोगापासून मुक्ती देण्यासाठी. त्याला आपल्या उत्तर भारतात खुरपका मुहपका बिमारी म्हणतात. त्यापासून वाचण्यासाठी 125 कोटी मात्रा आपण दिल्या आहेत, त्याही विनामूल्य. शेतीबाबत ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी इतरांच्या तुलनेत मागे पडले आहेत, काही ना काही कारणाने असे 100 जिल्हे आहेत जिथे अपेक्षेपेक्षा कमी शेती होते. असे 100 जिल्हे पूर्ण देशातून आम्ही हेरले आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांना सक्षम करणं, शेतकऱ्यांना शक्ती देणं, मदत पुरवणं यासाठी एक अभियान सुरू आहे. आणि यासाठी पीएम धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ केला. पीएम धनधान्य कृषी योजनेद्वारे देशाच्या त्या 100 जिल्ह्यांमध्ये थोडीशी जरी मदत केली तरी तिथले शेतकरीही देशाच्या अन्य शेतकऱ्यांशी बरोबरी साधू शकतील. माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारताचे शेतकरी, भारताचे पशुपालक, भारताचे मच्छीमार हे आपले सर्वात मोठे प्राधान्य विषय आहेत. भारताचे शेतकरी, भारताचे मच्छीमार, भारताचे पशुपालक यांच्याशी संबंधित कोणत्याही अहितकारी धोरणाच्या समोर मोदी एका भिंतीप्रमाणे उभा राहील. भारत आपल्या शेतकऱ्यांच्या, आपल्या पशुपालकांच्या, आपल्या मच्छीमारांच्या संदर्भात कदापि कोणतीही तडजोड करणार नाही. बंधू भगिनींनो, गरिबी काय असते हे मला पुस्तकात वाचावं लागलं नाही. मला ते माहीत आहे. मी सरकारचाही भाग म्हणून काम केलं आहे आणि म्हणूनच माझा प्रयत्न असतो की सरकार फाईलमध्ये, कागदपत्रांमध्ये गुंतलेलं असता कामा नये, तर सरकार देशाच्या नागरिकांच्या लाईफमध्ये, जीवनात असलं पाहिजे. दलित असो, पीडित असो, शोषित असो, वंचित असो, त्यांच्यासाठी सकारात्मक रीतीने सरकारांनी प्रोॲक्टिव्ह म्हणजेच वेळेपूर्वीच क्रियाशील असलं पाहिजे. सरकार प्रो पीपल म्हणजे
जनताभिमुख असली पाहिजेत, या दिशेने आम्ही अविरत प्रयत्न करत आहोत. समाजाच्या प्रत्येक गरजू व्यक्तीसाठी. काही लोकांना वाटतं की सरकारी योजना तर पूर्वीही यायच्या, तर नाही. आम्ही सरकारच्या योजनांना प्रत्यक्षात जमिनीपर्यंत पोचवत आहोत. संपृक्ती म्हणजे 100% अंमलबजावणीवर भर देत आहोत. आणि सामाजिक न्यायाचा जर काही खराखुरा आदर्श असेल तर तो त्या संपृक्तीतच आहे, ज्यामध्ये कोणताही पात्र लाभार्थी लाभाला मुकणार नाही. हक्कदाराच्या घरापर्यंत सरकार पोचेल आणि त्याच्या हक्काच्या गोष्टी त्याला मिळतील, यासाठी आम्ही काम करत आहोत. जेव्हा जनधन खाती उघडली गेली ना, तिथे बँकेचं खातं होतंच असं नाही. तेव्हा त्यांना एक स्वाभिमान मिळाला होता की बँकेची दारं माझ्यासाठीही उघडतात, मीही बँकेत जाऊन टेबलावर हात ठेवून बोलू शकतो. हा विश्वास आम्ही जागा केला आहे. आयुष्यमान भारतने आजारपण सहन करण्याच्या सवयीपासून मुक्ती देण्याचं आणि त्यांना चांगल्या आरोग्यासाठी मदत करण्याचं काम केलं. जेव्हा आम्ही ज्येष्ठ नागरिकांना 5 लाख रुपयांपेक्षा अधिक मदत करून त्यांच्या आरोग्याची काळजी घेतो, आज पीएम आवास 4 कोटी गरिबांना घर मिळणं, याचा अर्थ जीवनाची नवी स्वप्न तिथे सजू लागतात. त्या फक्त 4 भिंती नाहीत मित्रांनो. फेरीवाल्यांसाठी पीएम स्वनिधी योजना आहे. जो पूर्वी व्याजाच्या कचाट्यात अडकलेला असे, आज पीएम स्वनिधीमुळे फेरीवालाही यूपीआयने, तुम्ही बघितलं असेल, तो यूपीआयने पैसे देतो, यूपीआयने पैसे घेतो. हा बदल आहे. शेवटच्या व्यक्तीपर्यंत चिंता. लोकांच्या जीवनात सरकार असलं पाहिजे. यामुळेच या जमिनीशी नातं सांगणाऱ्या योजना आखल्या जातात आणि थेट जमिनीशी जोडलेल्या योजना प्रत्यक्ष जमिनीपर्यंत उतरतात आणि जमिनीवर उतरलेल्या योजना जीवनात परिवर्तन घडवण्याचं एक सशक्त माध्यम ठरतात. एक काळ असा होता, गरीब असो, पीडित असो, आदिवासी असो, वंचित असो, दिव्यांग असो, आपल्या विधवा माता भगिनी असोत, त्यांना आपल्या हक्कासाठी दारोदार भटकावं लागे. सरकारी कचेऱ्यांमध्ये चकरा मारण्यात आयुष्य सरून जाई. आज सरकार तुमच्या दारापर्यंत येतं. 100% अंमलबजावणीचा दृष्टिकोन हेरून येतं. कोट्यवधी लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळतो आहे. थेट लाभ हस्तांतरणाचं एक मोठं क्रांतिकारी काम झालं आहे. मित्रहो, गरिबी हटावच्या घोषणा देशानं पुष्कळ ऐकल्या आहेत. लाल किल्ल्यावरूनही ऐकल्या आहेत. ते ऐकून ऐकून देश थकून गेला होता आणि देशानं मान्य करून टाकलं होतं की गरिबी काही जाऊ शकत नाही. पण जेव्हा आम्ही योजना गरिबांच्या घरापर्यंत घेऊन जातो, हा विश्वास गरिबांच्या मनात निर्माण करतो, तेव्हा माझ्या देशाचे 25 कोटी गरीब दारिद्र्यावर मात करून त्यातून बाहेर पडून एक नवा इतिहास घडवतात. आज 10 कोटी गरीब आणि 10 वर्षात 25 कोटीपेक्षा अधिक गरीब गरिबीचा पराभव करून त्यातून बाहेर आले आहेत आणि एक नवमध्यम वर्ग तयार झाला आहे. मित्रहो, हा नवमध्यम वर्ग आणि मध्यम वर्ग ही एक अशी जुगलबंदी आहे ज्याच्यात आकांक्षाही आहे, प्रयत्नही आहेत. देशाला पुढे नेण्यात ते एक मोठं सामर्थ्य ठरणार आहे. प्रिय देशवासियांनो, आता लवकरच महान समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती येत आहे. आपण त्या जयंतीचा सोहळा सुरू करणार आहोत आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे सिद्धांत, त्यांनी दिलेले मंत्र, त्यामध्ये आपल्यासाठी प्रेरणा आहे. मागासलेल्यांना प्राधान्य देत आपल्याला परिवर्तनाची नवी उंची गाठायची आहे. यासाठी आपल्याला परिश्रमांची पराकाष्ठा करायची आहे. पारदर्शक धोरणांच्या माध्यमातून मागासलेल्यांना प्राधान्य
हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवायचं आहे. प्रत्येक मागास व्यक्तीच्या जीवनात ते उतरवायचं आहे. मित्रांनो, फेरीवाल्यांसाठीची स्वनिधी योजना असो की कौशल्ययुक्त हातांनी काम करणाऱ्यांसाठीची विश्वकर्मा योजना असो, आदिवासींमध्येही जे मागास राहिले आहेत त्यांच्यासाठी PM जनमन योजना असो, आपल्या पूर्व भारताला विकासाच्या बाबतीत उर्वरित देशाच्या बरोबर आणून त्यांना नेतृत्व देण्याबद्दलचं काम असो, आम्ही फक्त मागास समाजाच्या चिंतेत गुरफटून जात नाही, तर जी क्षेत्र मागास आहेत त्यांनाही आम्ही प्राधान्य देऊ इच्छितो. जे जिल्हे मागासलेले आहेत त्यांनाही आम्ही प्राधान्य देऊ इच्छितो. जे ब्लॉक किंवा गट मागास आहेत त्यांनाही आम्ही प्राधान्य देऊ इच्छितो. आम्ही 100 आकांक्षी जिल्ह्यांमध्ये, 500 आकांक्षी तालुक्यांमध्ये त्याच मिशनमध्ये काम केलं आहे. आम्ही पूर्व भारताच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर भर दिला आहे. पूर्व भारतातील लोकांचं जीवन बदलून त्यांना देशाच्या विकास यात्रेत भागीदार करण्यासाठी. माझ्या प्रिय देशवासियांनो, जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विकास व्हायला हवा. विकासासाठी खेळांचंही महत्त्व असतं आणि मला आनंद आहे की एक काळ असा होता ज्यावेळी मुलं खेळात वेळ घालवत असत तेव्हा पालकांना ते आवडत नव्हतं. आज परिस्थिती पूर्णपणे उलट झाली आहे. जर मुलं खेळात पुढे येत असतील, त्यात रस घेत असतील, तर पालकांना त्यांचा अभिमान वाटतो. मी हा एक शुभ संकेत मानतो. माझ्या देशातील कुटुंबांमध्ये खेळांना प्रोत्साहन देणारं वातावरण तयार होताना पाहून माझं मन अतिशय अभिमानानं भरून जातं. मी याला देशाच्या भविष्यासाठी अतिशय शुभ संकेत मानतो. आणि मित्रांनो, खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही अनेक दशकांनंतर राष्ट्रीय क्रीडा धोरण, खेलो भारत धोरण घेऊन आलो आहोत, जेणेकरून क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास होईल. शाळेपासून ते ऑलिम्पिकपर्यंत संपूर्ण परिसंस्था विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यात प्रशिक्षणाची व्यवस्था, फिटनेस, खेळाची मैदानं, खेळासाठी आवश्यक साधनं आणि लघु उद्योगांनाही क्रीडा साहित्य बनवण्यासाठी मदत करणं यांचा समावेश आहे. म्हणजेच एका प्रकारे संपूर्ण परिसंस्थाच दूरदूरच्या मुलांपर्यंत पोचवण्याची आमची इच्छा आहे. मात्र मित्रांनो, मी जेव्हा फिटनेसबद्दल बोलतो, जेव्हा मी खेळांबद्दल बोलतो, तेव्हा मला तुमच्यासमोर एक चिंताही व्यक्त करायची आहे. आपल्या देशातील प्रत्येक कुटुंबानं याची काळजी घ्यायला हवी की लठ्ठपणा आपल्या देशासाठी एक मोठं संकट बनत आहे. येत्या काही वर्षांमध्ये जाणकार लोकांचं म्हणणं आहे की प्रत्येक तिसरी व्यक्ती लठ्ठपणाचा बळी ठरेल. आपल्याला लठ्ठपणापासून स्वतःचं संरक्षण करायचं आहे, ओबेसिटीपासून रक्षण करायचं आहे. यासाठी मी एक लहानसा सल्ला दिला होता की कुटुंबांनी ठरवावं की घरात येणारं खाद्यतेल 10% कमी वापरायचं आणि त्याचा वापर 10% कमीच करायचा, जेणेकरून आपण लठ्ठपणाविरोधातली लढाई जिंकण्यात आपलं योगदान देऊ शकू. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपला देश भाग्यवान आहे. आपण हजारो वर्षांच्या समृद्ध वारशाचे धनी आहोत आणि त्यातून आपल्याला सतत ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते, त्याग आणि तपस्येचा मार्ग सापडतो. हे वर्ष गुरु तेग बहादूरजींच्या 350व्या हौतात्म्याचं वर्ष आहे. त्यांनी देशाच्या संस्कृतीचं आणि भारताच्या मूल्यांचं रक्षण करण्यासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं. आज मी त्यांना नमन करतो. मित्रांनो, आपली विविधता आपल्या संस्कृतीची ताकद आहे. आपल्याला विविधतेचा उत्सव साजरा करायचा आहे. आपल्याला विविधतेचा उत्सव साजरा करण्याची सवय लावून घ्यायची आहे. आपली भारतमाता विविध प्रकारच्या फुलांनी सजलेल्या एका बागेसारखी आहे. किती प्रकारची विविधता आहे. ही विविधता आपला एक मोठा वारसा आहे, आपला मोठा अभिमान आहे. प्रयागराजच्या महाकुंभात आपण पाहिलं आहे
की भारताची विविधता कशी अनुभवली जाते. एकाच ठिकाणी करोडो लोकांचा एकच भाव, एकच प्राण, एकच प्रयत्न जगासाठी एक मोठं आश्चर्य आहे. महाकुंभाचं ते यश भारताच्या एकात्मतेचा, भारताच्या सामर्थ्याचा जय जयकार करतं. मित्रांनो, आपला देश भाषांच्या विविधतेनं समृद्ध आहे, पुलकित आहे. आणि म्हणूनच आम्ही मराठी, आसामी, बंगाली, पाली, प्राकृत यांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. माझं असं मत आहे की आपल्या भाषा जेवढ्या विकसित होतील, जेवढ्या समृद्ध होतील, तितकीच आपली ज्ञानव्यवस्था अधिक मजबूत होईल. आणि हीच आपली ताकद आहे. डेटाच्या युगात ही ताकद जगासाठी एक मोठी शक्ती होऊ शकते. इतकं सामर्थ्य आपल्या भाषांमध्ये आहे. आपल्याला आपल्या सर्व भाषांचा अभिमान असायला हवा आणि प्रत्येकाने त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. मित्रांनो, हस्तलिखितांमध्ये आपल्या ज्ञानाचा खजिना दडलेला आहे, पण त्याकडे दुर्लक्ष झालं आहे. यावेळी आम्ही ज्ञान भारतम योजनेअंतर्गत देशभरात जिथे जिथे हस्तलिखित ग्रंथ आहेत, जिथे मूळ प्रती आहेत, शेकडो वर्षांपूर्वीची कागदपत्र आहेत, ती शोधून शोधून आजच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ज्ञानाची समृद्धी भावी पिढ्यांच्या कामी यावी या दिशेने आम्ही काम करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, आमचं स्पष्ट मत आहे की हा देश केवळ सरकार घडवत नाही, केवळ राजसत्तेवर विराजमान असलेले लोक घडवत नाहीत, केवळ शासन सांभाळणारे लोक घडवत नाहीत. देश घडतो कोटी कोटी लोकांच्या परिश्रमाने. ऋषी, मुनी, वैज्ञानिक, शिक्षक, शेतकरी, जवान, सैन्य, मजूर अशा प्रत्येकाच्या प्रयत्नातून हा देश घडतो. प्रत्येकाचं योगदान असतं, व्यक्तीचंही असतं आणि संस्थांचंही असतं. आज मला एका गोष्टीचा उल्लेख करताना खूप अभिमान वाटत आहे. आजपासून 100 वर्षांपूर्वी एका संघटनेचा जन्म झाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. 100 वर्षांची राष्ट्रसेवा हे एक अत्यंत गौरवपूर्ण सुवर्णपान आहे. व्यक्तिगत स्तरावरील विकासाद्वारे राष्ट्र उभारणीचा संकल्प आणि 100 वर्षांपासून माता भारतीच्या कल्याणाचं ध्येय ठेवून स्वयंसेवकांनी मातृभूमीच्या कल्याणासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. सेवा, समर्पण, संघटन आणि सर्वोत्तम शिस्त असा ज्या संघटनेचा खरा परिचय आहे, असा हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे. एका अर्थाने हा या संघटनेच्या शतकी वर्षांच्या समर्पणाचा इतिहास आहे. आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून राष्ट्राच्या सेवेसाठी या संघटनेने दिलेल्या 100 वर्षांच्या प्रवासामध्ये योगदान देणाऱ्या सर्व स्वयंसेवकांचे मी आदरपूर्वक स्मरण करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या 100 वर्षांच्या महान, अतुलनीय, समर्पित प्रवासाचा देशाला अभिमान आहे आणि हा प्रवास आपल्याला निरंतर प्रेरणा देत राहील. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपण समृद्धीकडे वाटचाल करत आहोत, पण समृद्धीचा मार्ग सुरक्षेतून जात असतो. गेल्या 11 वर्षांमध्ये आपण राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय संरक्षण आणि देशातील नागरिकांच्या संरक्षणाच्या सर्व आघाड्यांवर पूर्ण समर्पणानं काम केलं आहे. आपण परिवर्तन घडवून आणण्यात यशस्वी झालो आहोत. देशातील सर्वांना ठाऊक आहे की आपल्या देशातील एका मोठ्या भागात आदिवासींचं वास्तव्य आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा खूप मोठा भूप्रदेश नक्षलवाद, माओवादाच्या विळख्यात अडकला आहे. यामुळे माझ्या आदिवासी कुटुंबांना त्याच्या कारवायांचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला. आदिवासी माता आणि भगिनींना आपली स्वप्न, आशा, आकांक्षा याबरोबरच त्यांची चांगली अपत्यही गमवावी लागली. नवयुवकांना, मुलांना
चुकीच्या मार्गावर नेलं गेलं, त्यांची दिशाभूल केली गेली, त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं. अशा वेळी आम्ही पोलादी हात बनून काम केलं. एक काळ असा होता की ज्यावेळी नक्षलवादाने 125हून अधिक जिल्ह्यांमध्ये आपलं जाळं पसरवलं होतं. आपलं आदिवासी क्षेत्र, आपले आदिवासी तरुण माओवादाच्या विळख्यात अडकले होते. आणि आता अशा जिल्ह्यांची संख्या 125 वरून 20 पर्यंत कमी करण्यात आपल्याला यश आलं आहे. आपण त्या आदिवासी समुदायांची सर्वात मोठी सेवा केली आहे. तुम्हाला माहितीच आहे, एक काळ असा होता की बस्तरची आठवण येताच माओवाद, नक्षलवाद, बॉम्ब आणि बंदुकांचा आवाज ऐकू येत असे. हा बस्तरचा भाग आता माओवाद आणि नक्षलवादापासून मुक्त झाल्यानंतर या बस्तरचे नवयुवक ऑलिम्पिकमध्ये सहभागी होतात. हजारो युवक भारत माता की जय असा जयघोष करीत क्रीडांगणात प्रवेश करतात. त्यावेळी संपूर्ण वातावरण उत्साहानं भारलेलं असतं. संपूर्ण देश हे झालेलं परिवर्तन पाहत आहे. एकेकाळी रेड कॉरिडॉर अर्थात धोकादायक लाल पट्टा म्हणून ओळखलं जाणारं क्षेत्र आज विकासाचा हरित पट्टा होत आहे. मित्रांनो, आपल्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. भारताच्या नकाशातील जे जे भाग रक्तानं माखलेले होते, लाल रंगवलेले होते, तिथे आपण राज्यघटना, कायदा आणि विकासाचा तिरंगा फडकवला आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीचा एक प्रसंग आहे. त्यावेळी या आदिवासी भागांना नक्षलवादापासून मुक्त करून माझ्या आदिवासी कुटुंबातील युवकांचे प्राण वाचवून आपण भगवान बिरसा मुंडा यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण केली आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मी देशाला एका चिंतेबद्दल, एका आव्हानाबद्दल सावध करू इच्छितो. एक कटकारस्थान रचलं जात आहे. एका सुनियोजित षडयंत्राअंतर्गत देशाच्या भौगोलिक संरचनेमध्ये परिवर्तन केलं जात आहे. एका नवीन संकटाची बीजं पेरली जात आहेत आणि हे घुसखोर माझ्या देशातील नवयुवकांचं भोजन हिरावून घेत आहेत. हे घुसखोर माझ्या देशाच्या भगिनी आणि मुलींना लक्ष्य करत आहेत. हे सहन केलं जाणार नाही. हे घुसखोर निष्पाप आदिवासींच्या जमिनींचा त्यांची दिशाभूल करून ताबा घेत आहेत. देश हे सहन करणार नाही. आणि म्हणूनच माझ्या प्रिय देशवासियांनो, ज्यावेळी भौगोलिक संरचनेत बदल केला जातो, भौगोलिक सीमावर्ती भागात बदल होतो, तेव्हा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं संकट निर्माण होतं. यामुळे देशाची एकता, अखंडता आणि प्रगती यांच्यावर संकट येतं. यामुळे सामाजिक तणावाचं बीज पेरलं जातं आणि कोणताही देश आपली भूमी घुसखोरांच्या हाती देऊ शकत नाही. जर जगातील कोणताही देश हे करू शकत नसेल, तर आपण भारतामध्ये हे खपवून कसं घेऊ शकतो? आपल्या पूर्वजांनी त्याग आणि आत्मत्यागानं स्वातंत्र्य मिळवलं आहे. ज्या महापुरुषांनी आपल्याला भारत स्वतंत्र करून दिला, त्यांच्याविषयी आपली काही कर्तव्य आहेत. त्या कर्तव्यानुसार आपण आपल्या देशात अशा कृत्यांना स्वीकारता कामा नये. हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. आणि म्हणूनच आज लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून मी सांगू इच्छितो की आपण एक उच्च शक्तीचं भौगोलिक संरचना रक्षणासाठी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अभियानाद्वारे भारतावर येणाऱ्या गंभीर संकटांना तोंड देण्यासाठी निर्धारित वेळेत सुविचारित पद्धतीने आपलं काम निश्चितपणे करण्यात येईल. आपण त्या दिशेने पुढे जात आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, उद्या जन्माष्टमीचा पवित्र सण आहे. देशात भगवान श्रीकृष्णांची जयंती साजरी केली जाते. मित्रांनो, ज्यावेळी मी भगवान श्रीकृष्णाचं स्मरण करतो, त्यावेळी मला जाणवतं की आज संपूर्ण जगात युद्धाच्या पद्धती बदलत आहेत. आपण पाहिलं आहे की भारत युद्धाच्या प्रत्येक नवीन पद्धतीला तोंड देण्यास सक्षम आहे. तंत्रज्ञानात आपलं जे काही प्रभुत्व आहे, ते आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये दाखवून दिलं आहे. पाकिस्ताननं आपल्या लष्करी केंद्रांवर, आपल्या हवाई तळांवर
आपल्या संवेदनशील ठिकाणांवर, आपल्या श्रद्धास्थानांवर, आपल्या नागरिकांवर असंख्य वेळा क्षेपणास्त्रांनी आणि ड्रोननं हल्ले केले. हे हल्ले देशानेही पाहिले आहेत. परंतु गेल्या 10 वर्षात देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं फळ म्हणजे आपल्या शूर सैनिकांनी आणि आपल्या आधुनिक तंत्रज्ञानाने त्यांचा प्रत्येक हल्ला गवताच्या गंजीसारखा उद्ध्वस्त करून टाकला. शत्रू आपलं किंचितही नुकसान करू शकले नाहीत. आणि म्हणूनच ज्यावेळी युद्धभूमीवर तंत्रज्ञानाचा विस्तार होत आहे, तंत्रज्ञानाचं वर्चस्व आहे, त्यावेळी राष्ट्राच्या संरक्षणासाठी, देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आपण आज मिळवलेल्या प्रभुत्वाचाही आणखी विस्तार केला पाहिजे. आज आपण मिळवलेल्या प्रभुत्वाला सतत अद्ययावत करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, मी एक संकल्प केला आहे. मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत. मला कोट्यवधी देशवासियांचे आशीर्वाद हवे आहेत. कारण कितीही समृद्धी असली तरी जर कोणी सुरक्षेबाबत उदासीन असेल तर समृद्धीचाही काही उपयोग नाही. आणि म्हणूनच सुरक्षेचं महत्त्व खूप मोठं आहे. आणि म्हणूनच मी लाल किल्ल्याच्या सौधावरून सांगत आहे, येत्या 10 वर्षात 2035 पर्यंत देशाच्या सर्व महत्त्वपूर्ण स्थळांना, त्यात सामरिक आणि नागरी क्षेत्रांचाही समावेश असेल. जसं रुग्णालय, रेल्वे, प्रार्थनास्थळं, त्यांना तंत्रज्ञानाच्या नव्या मंचाच्या द्वारे पूर्णपणे सुरक्षेचं कवच दिलं जाईल. या सुरक्षा कवचाचा सतत विस्तार होत जावा. देशाच्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षेची भावना जाणवावी. कोणत्याही प्रकारचं तंत्रज्ञान आपल्यावर घाव घालायला आलं तरी आपलं तंत्रज्ञान त्यापेक्षा वरचढ ठरावं, यासाठी आगामी 10 वर्ष 2035 पर्यंतचा काळ मी हे राष्ट्रीय सुरक्षा कवच विस्तारित करू इच्छितो. त्याला बळकटी देऊ इच्छितो, आधुनिक करू इच्छितो. आणि यासाठी भगवान श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेऊन आम्ही श्रीकृष्णाचं जे सुदर्शन चक्र होतं, त्या सुदर्शन चक्राची वाट निवडली आहे. आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल, महाभारताचं युद्ध सुरू असताना श्रीकृष्णानं आपल्या सुदर्शन चक्रानं सूर्याच्या प्रकाशाला अडवलं होतं आणि दिवसा अंधार पाडला होता. सूर्यप्रकाशाला सुदर्शन चक्रानं अडवलं होतं आणि तेव्हा अर्जुनानं जयद्रथाच्या वधाची जी प्रतिज्ञा केली होती, तिची पूर्ती अर्जुन करू शकला होता. तो सुदर्शन चक्राच्या पराक्रमाचा आणि रणनीतीचा प्रभाव होता. आता देश सुदर्शन चक्र मिशन सुरू करेल. हे मिशन सुदर्शन चक्र एक शक्तिशाली अस्त्र प्रणाली असेल आणि ती शत्रूच्या हल्ल्याला निष्प्रभ तर करेलच, शिवाय कित्येक पटींनी अधिक चढाई शत्रूवर करेल. भारताच्या या मिशन सुदर्शन चक्रसाठी आम्ही काही मूलभूत गोष्टी ठरवल्या आहेत. आगामी 10 वर्षात आम्ही प्रखरतेनं ही मोहीम पुढे नेऊ इच्छितो. पहिलं म्हणजे ही मोहीम पूर्ण आधुनिक प्रणाली असून त्यासाठी संशोधन, विकास आणि त्याचं उत्पादन आपल्या देशातच व्हावं, आपल्या नवतरुणांच्या प्रतिभेतून व्हावं, आपल्या देशवासियांनी ते तयार करावं. दुसरं म्हणजे एक अशी व्यवस्था असावी जी युद्धतंत्राच्या दृष्टिकोनातून भविष्यात कोणकोणत्या शक्यता आहेत याचा हिशोब करून +1 ची रणनीती तयार करेल. आणि तिसरं म्हणजे सुदर्शन चक्राची एक शक्ती होती. ते अत्यंत अचूक पद्धतीनं अपेक्षित ठिकाणीच जात असे आणि परतून श्रीकृष्णाकडे येत असे. आपण या सुदर्शन चक्राद्वारेही लक्षित अचूक कारवाईची व्यवस्था विकसित करण्याच्या दिशेने पुढे जाऊ. आणि यासाठी युद्धाच्या बदलत्या रीती तंत्रामध्ये राष्ट्राची सुरक्षा, नागरिकांची सुरक्षा यासाठी मोठी वचनबद्धता घेऊन हे कार्य पुढे नेण्याचं वचन मी देत आहे. प्रिय देशबांधवांनो, आपण जेव्हा लोकशाहीचा विषय काढतो, स्वतंत्र भारताबद्दल बोलतो,
तेव्हा आपलं संविधान आपल्यासाठी सर्वोत्तम दीपस्तंभ असतो, आपल्या प्रेरणांचं केंद्र असतो. परंतु आजपासून 50 वर्षांपूर्वी भारताच्या संविधानाची गळचेपी करण्यात आली होती. भारताच्या संविधानाच्या पाठीत खंजीर खुपसला गेला होता. पूर्ण देशालाच कारागृह करण्यात आलं होतं. आणीबाणी लावण्यात आली होती. इमर्जन्सी लादण्यात आली होती. त्या आणीबाणीला 50 वर्ष होत आहेत. संविधानाच्या हत्येचं हे पाप देशानं कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही पिढीनं कदापि विसरता कामा नये. संविधानाची हत्या करणाऱ्या पापी लोकांना विसरता कामा नये. भारताच्या संविधानाप्रती आपलं समर्पण आणि बळकटी देऊन पुढे वाटचाल केली पाहिजे. त्यातूनच आपल्याला प्रेरणा मिळते. प्रिय देशबांधवांनो, मी याच लाल किल्ल्यावरून पंचप्रण म्हणजे 5 प्रतिज्ञांबद्दल बोललो होतो. लाल किल्ल्यावरून आज मी पुन्हा एकदा माझ्या देशबांधवांना आठवण करून देईन. विकसित भारत घडवण्याच्या प्रवासात आपण थांबणारही नाही, झुकणारही नाही. प्रयत्नांची पराकाष्ठा करत राहू आणि 2047 मध्ये आपल्या डोळ्यांसमोर विकसित भारत निश्चितच घडवू. प्रिय देशबांधवांनो, आपली दुसरी प्रतिज्ञा अशी आहे की आपल्या जीवनात, आपल्या व्यवस्थांमध्ये, आपल्या नियम, कायदे, परंपरांमध्ये आता तिळ मात्र ही गुलामगिरी शिल्लक राहू द्यायची नाही. प्रत्येक प्रकारच्या गुलामगिरीपासून आता मुक्तता करूनच घेऊ. प्रिय देशबांधवांनो, आपण आपल्या वारशाचा अभिमान बाळगू. आपल्या या परिचयाचं ते सर्वात मोठं आभूषण आहे. सर्वात मोठा दागिना, सर्वात महान मुकुटमणी म्हणजे आपला वारसा. आपण आपल्या वारशाचा अभिमान बाळगू. प्रिय देशबांधवांनो, या सर्व गोष्टींसाठी एकता हा सर्वात शक्तिशाली मंत्र आहे आणि म्हणूनच एकतेची दोरी कोणी कापू शकणार नाही अशी बळकट करणं हा आपला सामूहिक संकल्प असेल. प्रिय देशबांधवांनो, भारत मातेप्रती कर्तव्य निभावणं हे एखाद्या पूजेपेक्षा कमी नाही, तपस्येपेक्षा कमी नाही, आराधनेपेक्षा कमी नाही. त्याच भावनेनं आपण सर्व मातृभूमीच्या कल्याणासाठी परिश्रमांची पराकाष्ठा करत 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या लक्ष्य प्राप्तीसाठी झटून प्रयत्न करू. सर्व शक्तीनिशी स्वतःला झोकून देऊन काम करू. कोणतीही संधी सोडायची नाही. इतकंच नव्हे तर नवीन संधी निर्माण करायच्या आणि निर्माण केल्यावर 140 कोटी देशवासियांच्या सामर्थ्याच्या बळावर पुढे जात राहू, जातच राहू, जातच राहू. प्रिय देशबांधवांनो, आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, 140 कोटी देशवासियांना लक्षात ठेवायचं आहे. ज्याने कठोर परिश्रम केले त्यानेच तर इतिहास घडवला. ज्याने पोलादी पाषाण फोडले त्यानेच काळाला वळवलं आहे. आणि काळाला वळवण्याची हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, पुन्हा एकदा आपणा सर्वांना स्वातंत्र्याच्या या महान उत्सवाच्या निमित्ताने अनेक अनेक शुभेच्छा देतो. खूप सदिच्छा व्यक्त करतो. माझ्याबरोबर म्हणा, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. खूप खूप धन्यवाद. स्वातंत्र्य दिनानिमित्त माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून दिलेल्या संदेशाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला.